बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूया। सामंत साहेबांनी मला फक्त मंत्रालयामध्ये आणि विधान भवनामध्ये भाषण करायला सोडलेलं आहे, बाकी मला तसं काहीच मतदारसंघात करावं लागत नाही असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलंय। अद्याप कडक उन्हाळा सुरू झालेला नसला तरी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवू लागली असून पाणी पुरवठ्यातील या समस्यांना टँकर माफिया कारणीभूत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील पालिका महासभेत केला। टँकर चालक आणि महापालिका अधिकाऱ्यांचं संगनमत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। तसंच आठवडाभर खासगी टँकर बंद ठेवा अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी केली। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून झोपडीधारकांचे पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू आहे, मात्र अद्यापही अनेकांनी सर्वेक्षण करून घेतलेलं नाही। डीआरपीकडून एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यानुसार 15 दिवसात रहिवाशांना कागदपत्र सादर करण्याचं आवाहन डीआरपीकडून करण्यात आलंय। पश्चिम रेल्वेनं उद्यापासून 12 डब्यांच्या 16 लोकल सेवांचं रूपांतर 15 डब्यात करण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून या 15 डब्बा लोकलची चाचणी सुरू होती। चाचणी यशस्वी झाल्यानंतर नवीन 15 डब्बा लोकल प्रवाशांच्या सेवेत आलेली आहे। पश्चिम रेल्वेवर सध्या 1414 लोकल फेऱ्या धावत आहेत, तर यामधील 211 लोकल फेऱ्या या 15 डब्यांच्या आहेत। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरील टिटवाळा आणि आसनगाव दरम्यान उद्या मध्यरात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या विस्कळीत होण्याची शक्यता आहे। आज रात्री 2:10 ते रात्री 2:50 टिटवाळा आणि आसनगाव दरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती इथे साईराज गणेश मांजरे या 6वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। घराजवळील विहिरीच्या परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला। विशेष म्हणजे मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असल्यानं आणि संपूर्ण परिस्थिती संशयास्पद असल्यानं घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून MHT CET 2026 अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 2 दिवसांची विशेष मुदतवाढ जाहीर केली आहे। विलंब शुल्कासह 19 आणि 20 मार्च रोजी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, त्यामुळे विहित मुदतीत अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांमध्ये 20 मार्चपर्यंत वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 18 ते 20 मार्च दरम्यान या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। ठिकठिकाणी पावसासह काही भागात गारपीट होऊन 21 मार्चपासून हवामान स्थिर होण्याचा अंदाज आहे। एकाच दिवसात मुंबईत मध्य रेल्वेवरील फक्त 2 स्थानकांमध्ये विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून सुमारे 2 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला। या काळात सुमारे 800 विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली। या मोहिमेत मेल, एक्सप्रेस, विशेष रेल्वेगाड्या मुंबई आणि पुणे विभागातील लोकलमध्ये राबवण्यात येत आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 17,742 ड्रायव्हर, कंडक्टर आणि अन्य कर्मचारी कंत्राटी तत्वावर भरले जाणार आहेत। एसटीच्या ताफ्यात 8,300 नव्या बसेस येणार आहेत आणि त्यासाठी ही कंत्राटी भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। वडगाव पान या ग्रामस्थांनी आता रास्ता रोको सुरू केलेला आहे। काल एका 6वीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला झाला आणि या ॲसिड हल्ल्यातील आरोपी अजूनही मोकाट असल्यानं आता त्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून रास्ता रोको करण्यात येतोय। संगमनेर तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथे 6वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल घडली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश रिमोटे आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। हरीश, खरं तर या संपूर्ण घटनेतला आरोपी अजूनही मोकाट आहे, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। रास्ता रोको सुरू करण्यात आलाय, काय अपडेट? सगळ्या गावकऱ्यांच्या आहे। काल एका लहान मुलीवरती ऍसिड हल्ला झालाय। शाळेतून घरी परत जात असताना एका अज्ञात तरुणाने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवलं आणि तिच्या चेहऱ्यावरती ऍसिड फेकून तो फरार झालेला आहे। त्यामुळे नागरिक अगदी धास्तावलेले आहेत आणि आपल्या मुलांना देखील आता शाळेत पाठवावं की नाही ही भीती या सगळ्या पालकांना सतावते। त्यामुळे सगळे नागरिकांनी रास्ता रोको जो आहे तो आता या ठिकाणी कोल्हार संगमनेर महामार्गावरती सुरू केलेला आहे आणि आरोपीला त्वरित अटक करावी ही मागणी त्यांनी केली आहे। पोलिसांची 6 पथके जी आहेत
ती तैनात करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही आरोपीचा शोध जो आहे तो लागलेला नाहीये. आता ह्या रास्ता रोको आंदोलनामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे देखील सहभागी होणार असल्याचं कळतंय. त्याचबरोबर माजी आमदार सुधीर तांबे असतील, जयश्री थोरात असतील, त्याचबरोबर वडगाव पानचे सगळे जे ग्रामस्थ आहेत ते मोठ्या संख्येनं या रास्ता रोकोमध्ये सहभागी झालेले आहेत आणि टप्प्याटप्प्याने सगळ्या महिला, पुरुष, गावातले सगळेच जण या रास्ता रोकोमध्ये येत आहेत आणि या मुलीवरती ऍसिड फेकणारा जो कोण नराधम आहे, जो आरोपी आहे, याला त्वरित अटक करावी अशी मागणी यांची आहे. रास्ता रोकोला आताच सुरुवात झालेली आहे आणि आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी रास्ता रोको सुरू झालाय. आता पोलीस काय भूमिका घेतात, या आंदोलन कधी थांबतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बरं हरीश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर 6वीतल्या मुलीवर काल ॲसिड हल्ला झाल्याची घटना घडली आणि या हल्ल्यातील आरोपी अजूनही मोकाट असल्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे, त्यामुळे आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथे 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल घडली. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आणि मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झालेली आहे. तिच्यावर सध्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत असले तरी आरोपी अजूनही मोकाट आहे आणि याच घटनेच्या निषेधार्थ आता आज वडगाव पान ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. रास्ता रोको करण्यात आलेला आहे. ॲसिड हल्ल्यातील आरोपी अजूनही मोकाट असल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय अहिल्यानगर मधली. संगमनेर तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान या गावात 6वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर काल ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला, त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. या मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला गंभीररित्या इजा झालेली आहे आणि जखमी मुलीवर सध्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र अजूनही आरोपी सापडलेला नाहीये. अजूनही आरोपी मोकाट आहे आणि त्यामुळेच आता ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज वडगाव पान ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे. वडगाव पान गावामध्ये ही संतापजनक घटना घडली. शाळा सुटल्यावर मुलगी ही घराकडे निघाली होती आणि त्यानंतर तिच्यावर हा ॲसिड हल्ला झाला. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्याला अधिकची माहिती देतील. हरीश, नेमकं काय घडतंय तिथे? आपण जर बघितलं तर काल मुलीवरती जो ॲसिड हल्ला झाला यामुळे गावकरी जे आहेत त्या अतिशय संतप्त झालेल्या आहेत आणि आपल्या मुलांना देखील आता शाळेत पाठवावे की नाही ही चिंता या सगळ्यांना लागली आहे. आरोपीला अजूनही अटक झालेली नाही, त्यामुळं हे जे सगळे नागरिक आहेत हे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांनी संगमनेर कोलार हा जो महामार्ग आहे या ठिकाणी अडवलेला आहे, ज्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, मोठ्या संख्येनं या ठिकाणी या रास्ता रोकोमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या घटनेचा ते निषेध करताना दिसत आहेत. काय भावना तुमच्या आहेत? हा जो हल्ला झाला आहे काय या मागचं कारण असावं असं तुम्हाला वाटतंय आणि काय इथल्या मुली सुरक्षित नाही अशी भावना तुमची झाली आहे? खरं तर आजही 21व्या शतकात आम्हाला विशेष खूप दुर्दैवी आहे की आजही आमच्या महिला भगिनी आणि आमच्या मुली सुरक्षित नाही. आज महिला चंद्रावर चालल्यात, पण आमच्या काही मुली, आमच्या काही भगिनी जमिनीवर सुरक्षित नाहीत. खरोखर खूप दुर्दैवी घटना आहे जी काल घडली. ती अतिशय दुर्दैवी, एक अतिशय निरागस बालक 12 वर्षाची मुलगी, तिला काहीही कळत नाही आणि तिच्यावर जर असा भ्याड हल्ला होत असेल तर या घटनेचा मी प्रथम वडगाव पान गावाच्या वतीनं, संगमनेर तालुक्याच्या महिला भगिनींच्या वतीनं खरोखर जाहीर निषेध करते. सगळेजण निषेध करतायत आणि तुमच्या देखील काय भावना आहेत? गावकरी सगळे धास्तावलेले आहेत. खूप भीतीचं वातावरण आहे महिलांमध्ये आणि मुलींमध्येही. कारण आज एवढ्या लहान मुलांकडे हे पदार्थ येतात कुठून? हे ॲसिडचा पदार्थ भेटणं ही सोपी गोष्ट नाही आहे आजकाल. आणि हे पदार्थ येतात कुठून एवढ्या लहान मुलांकडे? आणि एवढं कृत्य करण्याचं धाडस पण कसं होतं एवढ्या मुलांचं? म्हणजे या मागे कुठेतरी काहीतरी आहे की जे मुलांना भीती नाही या गोष्टीची. मग याचा सगळ्याचा प्रशासनाने पण थोडासा लेखाजोखा घेतला पाहिजे. नक्कीच ॲसिड देखील कसं उपलब्ध झालंय. अनेक नागरिक आता टप्प्याटप्प्याने या रास्ता रोकोमध्ये सहभागी होत आहेत आणि महिला असतील, पुरुष असतील, त्याचबरोबर राजकीय नेते देखील काही वेळा या ठिकाणी येणार आहे. बाळासाहेब थोरात असतील,
तर आपण पाहतोय घटनेच्या निषेधार्थ आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. ऍसिड हल्ल्यातील आरोपी हा अजूनही मोकाट आहे. पोलीस त्याचा शोध घेत असले तरी अजूनही आरोपी सापडलेला नाहीये आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथे ही घटना घडलेली आहे. काल दिवसभरात ही घटना घडली. 6वी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला झाला आणि त्यानंतर आरोपी फरार झाला. त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. त्याला शिक्षा देण्याची मागणी करण्यात येते. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. हिंदू नववर्ष स्वागत म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासच्या वतीनं श्रीचरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीत मंदिराच्या आतील परिसरात ही प्रक्रिया पार पडणार आहे. ठरलेल्या वेळेत स्पीड पोस्ट पार्सल न पोहोचल्यास पोस्टाकडून ग्राहकांना पैसे परत दिले जाणार आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते या सेवांचा शुभारंभ करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या 6 शहरात ही सुविधा उपलब्ध असेल. तर मार्च 2027 पर्यंत ही सेवा देशभर विस्तारणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून अटल सेतू प्रभावित क्षेत्रात कर्नाळा साई चिरनेर नावानं नवनगर अर्थात तिसरी मुंबई वसवली जाणार आहे. या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादन आणि भूवाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. राज्य सरकारकडून भूसंपादन आणि भूवाटपाच्या सर्वसमावेशक धोरणाला मान्यता देत यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. या शासन निर्णयानुसार जमीन मालकांना 22.5% विकसित भूखंड परतावा म्हणून दिला जाणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्या मोहिमेला मोठं यश आलंय. मुंबई शहरात हरवलेल्या महिला आणि मुलांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत अंधेरी पोलिसांना हरवलेली महिला रत्ना धर्मेंद्र यादव हिला शोधण्यात यश मिळालं. म्हाडाच्या बहुप्रतीक्षित मुंबई मंडळ सोडत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निघणार आहे. 2500 घरांसाठी काढल्या जाणाऱ्या या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी फक्त 91 घरं तर अत्यल्प गटासाठी एकही घर असणार नाहीये. त्यामुळे ही सोडत फक्त मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी असणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं वाशीच्या फळ बाजारात आंब्याची आवक वाढलेली आहे. मंगळवारी 13,500हून अधिक पेट्या बाजारात दाखल झाल्या तर सोमवारी ही संख्या 17,000वर होती. यंदा उत्पादन कमी असल्यानं आंब्याचे दर मात्र वाढलेले आहेत. कोकणातील या हापूस आंब्याची आवक मर्यादित असल्यानं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूस ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याची आवक वाढली, दर मात्र चढेच आहेत. सर्वोच्च न्यायालयानं दत्तक मातांसाठी महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. 3 महिन्यांपेक्षा कमी वयाचं बाळ दत्तक घेतल्यास प्रसूती रजा मिळेल. ही अट न्यायालयानं रद्द केलेली आहे. आता दत्तक घेतलेल्या मुलाचं वय कितीही असलं तरी आईला 12 आठवड्यांची रजा मिळणार आहे. हा नियम समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. रब्बी हंगाम 2025-26 साठी सुरू असलेल्या सहाय्यक स्तरावरून करायच्या ई-पीक पाहणी नोंदणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे या ॲपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी नोंदणी होते. उद्योगांना सोलर अवर्समध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये वीज वापरल्यास 25% सवलत मिळेल. महावितरणाच्या उपाययोजनांमुळे पुढील 5 वर्षात विजेचे दर दरवर्षी 1.2% कमी होतील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. युद्धाच्या झळा हॉटेल व्यावसायिकांना बसल्यात. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आल्यानं मुंबईतील 40% हॉटेल बंद झाले आहेत. कोकणातील हापूस आंब्यांवर वातावरणातील बदलांचा परिणाम झाल्यानं यंदा हंगामाच्या सुरुवातीला 60 ते 70% उत्पादन घटले. घाऊक बाजारात आवक कमी होत असल्यानं आंब्यांचे दर वाढलेले आहेत. सध्या रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा 2,500 ते 4,000 रुपये डझन या दरानं विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर 25 मार्च नंतर बाजारात आवक सुरळीत होईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वेनं मुंबई ते कोकण मार्गावर विशेष एक्सप्रेसची घोषणा केलेली आहे. CSMT ते मडगाव आणि LTT ते मडगाव या मार्गावर एप्रिल ते जून दरम्यान विशेष रेल्वे धावणार आहे. या विशेष गाड्यांचं आरक्षण 17 मार्चपासून सुरू करण्यात आलं आहे.
सविस्तर बातमी पाहूयात। एकीकडे सरकार गॅस टंचाई नसल्याचा दावा करत असताना बुकिंग करून देखील अनेकांना गॅस मिळत नसल्याचं समोर येतंय। ऑनलाईन बुकिंग करून देखील एजन्सीनं दिलेल्या क्रमांकावर बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची ओरड करण्यात येते। यासाठी सरकारकडून आता तक्रार निवारण करण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक जारी करण्यात आलेला आहे। नागरिकांच्या LPG गॅस पुरवठा संदर्भातील तक्रारीचे निवेदन करण्यासाठी शासनाकडून व्हॉट्सअप क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे। सदर व्हॉट्सअप क्रमांक 97 69 81 91 221 परत सांगतो 9769919221 हा आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। घरगुती सिलेंडरच्या अखंडित पुरवठ्यासाठी शासनाचे पूर्ण प्रयत्न सुरू असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली। घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्याचाही इशारा भुजबळ यांनी दिलाय। सिलेंडरची परिस्थिती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी दिली। 94% सिलेंडरचं ऑनलाईन बुकिंग झालंय। दरम्यान व्यावसायिक सिलेंडरचं वितरण सुरू असल्याचं म्हणत गॅसची साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं सुजाता शर्मा यांनी सांगितलं। सेलिब्रिटींना देखील सिलेंडर तुटवड्याची चिंता सतावते। घरी सिलेंडर असून देखील पत्नी ट्विंकल खन्नानं सावधगिरी म्हणून 2 इंडक्शन खरेदी केल्याचं अभिनेता अक्षय कुमारनं सांगितलं। परभणीत LPG गॅस दरवाढी विरोधात ऑटो चालक आक्रमक झाले। दरम्यान ऑटो चालकांनी बंद पुकारण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे आता प्रवाशांना नव्या संकटाचा सामना करावा लागणार आहे। बीडमधील अंबाजोगाई येथे असलेल्या श्री योगेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या अन्नछत्रामध्ये आता चुलीवर स्वयंपाक केला जातोय। योगेश्वरी देवस्थानच्या अन्नछत्रामध्ये राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना सकाळी नाश्ता आणि दुपारचा प्रसाद दिला जातो। दररोज शेकडो भाविक याचा लाभ घेतात। LPG गॅसच्या तुटवड्यामुळे मनमाडमध्ये अनेक हॉटेल बंद झालेले आहेत। अनेक हॉटेलमध्ये लाकूड आणि कोळशाच्या चुलींचा पर्याय निवडलेला आहे। हॉटेल आणि धाब्यांसाठी कोळशाचा वापर केला जातोय। भंडाऱ्याच्या वरठी रेल्वे स्थानक परिसरातील चहा विक्रेत्यांना गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू लागल्यानं त्यांनी पर्याय म्हणून इंडक्शनचा वापर सुरू केलाय। दिवसभर चहाच्या विक्रीवरच उदरनिर्वाह अवलंबून असल्यानं दुकान बंद ठेवणं त्यांना शक्य नाही। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील बंद पडलेल्या एका कंपनीमध्ये तब्बल 450 रिकाम्या गॅस सिलेंडरचा साठा आढळलाय। MIDC अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीतून हा प्रकार समोर आलाय। संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाई करत सर्व सिलेंडर पोलिसांच्या ताब्यात दिलेत। युद्धामुळे अनेक मंगल कार्यालयामध्ये लग्नकार्य आणि इतर कार्यांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत। आता लग्न करायचं असेल तर निदान एक तरी गॅस सिलेंडर घरून आणावा अशी थेट विनंती मंगल कार्यालय चालकांकडून होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य बाजारपेठ असलेल्या गॅस शेगड्यांच्या दुकानावर आता इलेक्ट्रिक शेगड्या विकण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे। दररोज शेकडोंच्या संख्येनं जाणाऱ्या गॅस शेगड्या कुणीही घेत नाहीये। त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक शेगड्यांची मागणी वाढली आहे। बुलढाण्यामध्ये घरगुती गॅस मिळणाऱ्या एजन्सीबाहेर नागरिकांनी रांगा लावल्या आहेत। अपुऱ्या गॅसच्या पुरवठ्यानं हॉटेल आणि कंपन्या बंद पडल्यात। बुलढाण्यातील गॅस एजन्सीबाहेर नागरिक उन्हात तात्काळत उभे राहतात। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। पुरवठा विस्कळीत झाल्यानं शहरासह ग्रामीण भागात ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागतायत। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून OTP येत नसल्यानं ग्राहक एजन्सीसमोर सिलेंडरसाठी तात्काळत उभे आहेत। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका शिवभोजन केंद्र चालकांना बसलाय। व्यावसायिक गॅसची टंचाई असताना धुळे जिल्ह्यात शिवभोजन थाळीचं अनुदान गेल्या 9 महिन्यांपासून रखडलंय। यामुळे केंद्र चालक अडचणीत सापडलेत। गेल्या 9 महिन्यांपासून शासनाकडे शिवभोजन केंद्राचे तब्बल 3,61,00,000 रुपयांचं अनुदान थकीत आहे। अनेक अन्नछत्रांमध्ये गॅस सिलेंडर नसल्यानं चूल पेटवण्याची वेळ आली आहे। अन्नछत्रांना चुलीसाठी लाकूड विकत घेऊन साठा करावा लागतोय। शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या देवस्थानांना सध्या गॅस सिलेंडर मिळतात। तसंच इतर अन्नछत्रांना देखील देण्यात यावेत अशी मागणी पंढरपुरातील इस्कॉन अन्नछत्राच्या वतीनं करण्यात आली आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातील ठिबकसह शेतीसाठी पाईप निर्मिती करणारे उद्योग ठप्प झालेत। कच्च्या मालाचा पुरवठा बंद तसंच दरामध्ये झालेल्या वाढीमुळे ठिबकसह पाईप निर्मिती करणारे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत। आणखी 10 दिवस युद्ध सुरू राहिलं तर सर्व उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे 250 ते 300 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे। ठिबकबरोबरच शेतीसाठी लागणाऱ्या प्लास्टिक पाईपची किंमत 70% वाढलेली आहे।
छत्रपती संभाजीनगरमध्ये धुळे सोलापूर महामार्गावर धावत्या कारमधून अचानक धूर निघाल्यानं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवानं चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज निवडणूक होणार आहे. संख्याबळात महायुतीचं पारडं जड असलं तरीही भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षांच्या नेत्यांनी आपल्याच पक्षाचा अध्यक्ष व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला अध्यक्षपद मिळतं का की शिंदे सेनेचे नेते आपला अध्यक्ष करण्यात यशस्वी ठरतात हे पाहावं लागेल. मनमाड येवला मालेगाव शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महामार्गावर रोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तोडगा काढलाय. 24 मार्चपासून या महामार्गावर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्तानं वढू तुळापूर येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राज्यभरातून मोठ्या संख्येनं संभाजी महाराजांचे अनुयायी आणि शिवप्रेमी इथे उपस्थित आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्र पवार यांनी वढू इथे उपस्थित राहत छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी परिसरात एका बंद पडलेल्या कंपनीत तब्बल 403 रिकाम्या गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे हे सिलेंडर विविध कंपन्यांचे असल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनलंय. एमआयडीसी अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकत ही कारवाई केली असून सर्व सिलेंडर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मंत्री उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. राहुल शेवाळे नाराज असून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. चर्चेतून तरी राहुल शेवाळे यांची नाराजी दूर होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.